सिनेमाच्या पडद्यावर जे दिसतं त्यापेक्षा अनेकदा पडद्यामागील कहाणी जास्त रंजक असते। साऊथ सिनेमाचा एक असा दिग्दर्शक ज्याने आपल्या तल्लख बुद्धिमत्तेने आणि अफलातून कथानकाने साऱ्या देशाला वेड लावलं, तो पुन्हा एकदा बातम्यांमध्ये आहे। आपण बोलतोय दृश्यम फ्रँचाइजचे जनक दिग्दर्शक जीतू जोसेफ यांच्याबद्दल। पण यावेळी चर्चा आहे ती त्यांच्या सिनेमापेक्षा त्यांच्या कायदेशीर लढाईची। मग काय आहे नेमकं प्रकरण आणि का आहे सगळीकडे दृश्यम 3 ची हवा, चला जाणून घेऊया। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये। दृश्यम हा फक्त एक चित्रपट नाही तर एक भावना आहे। दृश्यमच्या कथेने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय, मग तो मल्याळम मधील मोहनलालचा जॉर्ज कुट्टी असो वा हिंदीतील अजय देवगणचा विजय साळगावकर, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने या कथेला अमर केले। पण आता दृश्यम 3 च्या निर्मितीभोवती एक नवं वादळ निर्माण झालंय। जीतू जोसेफ यांनी हिंदी सिनेमाच्या निर्मात्यांना थेट कायदेशीर इशारा दिलाय, कारण त्यांना दृश्यम 3 आधी मल्याळम मध्ये बनवायचंय आणि हिंदी निर्मात्यांनी जर आधी शूटिंग सुरू केलं तर ते कायदेशीर कारवाईला सामोरं जातील। जीतू जोसेफ यांनी दृश्यम 3 च्या निर्मितीवर स्पष्ट भूमिका घेतली आहे। त्यांचं म्हणणं आहे की मल्याळम दृश्यम 3 चं चित्रीकरण पूर्ण झाल्याशिवाय हिंदी आवृत्तीचं काम सुरू होऊ नये। पण असं वाटतंय की हिंदी निर्मात्यांना घाई झालीये, त्यांनी आधीच दृश्यम 3 च्या हिंदी आवृत्तीवर काम सुरू करण्याचा विचार केला, ज्यामुळे जीतू यांनी त्यांना थेट कायदेशीर इशारा दिलाय। नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जीतू म्हणाले, आम्ही हिंदी आणि मल्याळम दोन्ही आवृत्त्या एकाच वेळी बनवण्याचा निर्णय घेतलेला नाही। हिंदी निर्मात्यांना सुरुवातीला घाई होती, पण कायदेशीर इशारा मिळाल्यावर त्यांनी विचार बदलला। थोडक्यात मल्याळम दृश्यम 3 ला प्राधान्य, मगच मोहनलाल यांच्या मुख्य भूमिकेत असलेला दृश्यम 3 मल्याळम मध्ये ऑक्टोबर 2025 पासून चित्रीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। जीतू जोसेफ स्वतः या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत। विशेष म्हणजे त्यांनी चित्रपटाचा क्लायमॅक्स लिहून पूर्ण केलाय। पण याचबरोबर ते मिराज आणि बलाथू वश्ते कथन या 2 प्रोजेक्ट्सवरही काम करतायत। एका कॉलेजमधील कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, काल रात्री मी दृश्यम 3 चा क्लायमॅक्स लिहून पूर्ण केला। खूप दबावाखाली होतो, रोज सकाळी 3:30 वाजता उठून लिहायचो। मानसिक शारीरिक त्रास झाला। या मेहनतीमागे त्यांची कथानकाबद्दलची तळमळ दिसते। 2013 मध्ये दृश्यमची सुरुवात झाली आणि जॉर्ज कुट्टी नावाच्या साध्या केबल ऑपरेटरची कहाणी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली। एका रहस्यमय गुन्ह्याभोवती फिरणारी ही कथा इतकी अफलातून आहे की ती मल्याळम, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये रिमेक झाली। प्रत्येक आवृत्तीने प्रेक्षकांना थक्क करणारा सस्पेन्स आणि भावनिक गाभा दिला। आता दृश्यम 3 मध्ये जॉर्ज कुट्टी काय नवं करणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे। जीतू जोसेफ यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्रत्येक गोष्टीवर परफेक्शनची मागणी। मल्याळम दृश्यम 3 आधी बनवणं आणि हिंदी निर्मात्यांना कायदेशीर इशारा देणं हे त्यांच्या प्रोफेशनलिझमचं आणि कथानकाबद्दलच्या निष्ठेचं प्रमाण आहे। यावेळी जीतू यांनी हिंदी निर्मात्यांना सांगितलं की आधी मल्याळम दृश्यम 3 ला प्राधान्य देऊया, मग हिंदीचं काय करायचं ते बघूया। पण यातून हिंदी निर्मात्यांना कायदेशीर इशारा का द्यावा लागला, याचं उत्तर आहे जीतू यांच्या सिनेमॅटिक व्हिजन मध्ये दृश्यम 3 ची मल्याळम आवृत्ती ही त्यांच्या मूळ कल्पना आहे आणि त्यांना ती आधी पूर्ण करायची आहे। दृश्यम 3 च्या निर्मिती भोवतीचं हे वादळ सिनेमाच्या कथानका इतकंच रंजक आहे। जीतू जोसेफ यांचा कायदेशीर इशारा आणि मल्याळम प्राधान्याचा निर्णय प्रेक्षकांना आणखी उत्सुक करतोय। हिंदी निर्माते आता काय पावलं उचलतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। पण एक गोष्ट नक्की, दृश्यम 3 हा सिनेमा पुन्हा एकदा प्रेक्षकांना थक्क करणार आहे, मग तो मल्याळम असो वा हिंदी। तुम्हाला काय वाटतं, जीतू जोसेफ यांचा हा निर्णय योग्य आहे का? तुम्ही कोणती आवृत्ती आधी पाहाल, कमेंट मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।